आता पुराचा धोका टळणार, अलमट्टीतून विसर्ग वाढवला। महाराष्ट्र सरकारने विनंती केल्यानंतर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे। येत्या 2 दिवसात पाणी ओसरण्याचा दिलासा नदी तीरावरील लोकांना मिळण्याची शक्यता आहे। पावसाची उघडी बसली तरी महाराष्ट्रातील धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे अलमट्टीत पाण्याची आवक वाढतच आहे। त्यामुळे अलमट्टीतून सोमवारी कमी केलेला विसर्ग पुन्हा वाढवला आहे। मंगळवारी रात्री 8 वाजता तब्बल 3.5 लाख क्युसेक विसर्ग सुरू केला। अलमट्टी जलाशयात सोमवारी 3 लाख क्युसेक पाणी वाहून येत असतानाही सोमवारी धरण प्रशासनाने 3.25 लाख असलेला विसर्ग घटविताना तो 3 लाख केला होता। त्यामुळे आवक आणि विसर्ग तेवढाच राहिला। यामुळे कृष्णेला पुन्हा फुगवटा दिसून येत होता। सोमवारी काही भागात उतरलेले पाणी मंगळवारी किंचित वाढत असल्याचे दिसून आले होते। यामुळे सांगली, कोल्हापूर व चिक्कोडी विभागाची पुन्हा चिंता वाढली होती। पावसाचे पाणी कमी असले तरी महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग सुरू आहे। यामुळे पाणी विविध नद्यातून अलमट्टीला वाहून येण्याचे प्रमाण वाढतच राहिले आहे। सोमवारी आवक आणि विसर्ग तितकाच ठेवला होता। सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर पाण्याची आवक वाढतच राहिल्याने अलमट्टीतून पुन्हा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। यानुसार अलर्ट जाहीर करून रात्री 8 वाजता 3.5 लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे। सध्या आवक आणि विसर्ग यांच्यात 40,000 क्युसेक पाण्याचा फरक आहे। अलमट्टीतील विसर्गानंतर तेथे आता 65 TMC पर्यंत साठा खाली आला आहे। पाणी अधिक विसर्ग करून 2 लाखांच्या आतमध्ये आवक सुरू झाल्यावर धरणात पाणीसाठा सुरू केला तरी आठवड्यात धरण पुन्हा 100 TMC पर्यंत भरू शकते अशी पाण्याची आवकीची स्थिती आहे। यामुळे सध्या अलमट्टीच्या विसर्गावर कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी विभागातील पूर ओसरण्यास मदत होणार असल्याचे या भागातील लोकांचे मत आहे। त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून विनंती करून अलमट्टीतील विसर्ग वाढवला जात असल्याने 2 दिवसात पाणी ओसरण्याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अलमट्टी जलाशयात शनिवारी 2,40,000 पर्यंत आवक होती, तेव्हा रात्री 3.25 लाख विसर्ग केला होता। रविवारी संध्याकाळी 2,68,000 इतकी आवक असतानाही विसर्ग 3.25 लाख क्युसेक इतकाच होता। सोमवारी अलमट्टीत 3 लाख क्युसेक पाणी वाहून येत होते, तरीही विसर्ग कमी करून 3 लाख करण्यात आला होता। मंगळवारी रात्रीपर्यंत 3,08,961 क्युसेक पाणी वाहून येत असल्याने पाण्याचा विसर्ग विक्रमी 3.5 लाख क्युसेक करण्यात आला। शनिवारी 74 TMC पर्यंत असलेला पाणीसाठा रविवारी 69.64 TMC इतका आला होता। 2 दिवस अवकेपेक्षा अधिक पाणी सोडल्याने सोमवारी 67.85 TMC पाणीसाठा झाला होता। मंगळवारी पाणीसाठा कमी न होता तो थोडासा वाढताना 68.053 TMC झाला आहे।